यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा शहरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. इथे रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या एका मोठ्या खड्ड्यात बुडून 4 लहान मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आणि या घटनेमुळे संपूर्ण शहरभर शोककळा पसरली आहे. ही 4 मुले संध्याकाळच्या वेळी उड्डाणपुलाच्या बाजूला खेळत होती. खेळता खेळता त्यांना खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि ती अचानक त्यात पडली. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते आणि पाणी खोल असल्याने मुलांना बाहेर निघणे शक्य झाले नाही. ही मुले मदतीसाठी ओरडलीत, परंतु त्यांचा आवाज कोणीच ऐकू शकले नाही. ही मुले दिसेनाशी झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी शोध सुरू केला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर ही मुले खड्ड्यात बुडल्याचे लक्षात आले. तात्काळ परिसरातील नागरिक आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी मुलांना खड्ड्यातून बाहेर काढले आणि तातडीने प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना तपासले असता चौघांनाही मृत घोषित केले. मृत झालेल्या मुलांची नावे 13 वर्षीय रिहान असलम खान, 10 वर्षीय गोलू पांडुरंग नारनवरे, 10 वर्षीय सौम्या सतीश खडसन, 14 वर्षीय वैभव आशिष बोधले. या सर्व मुलांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अशा बांधकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? खड्ड्यांभोवती संरक्षक कठडे का उभारले गेले नाहीत? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या गंभीर घटनेची पोलीस आणि प्रशासन चौकशी करीत आहेत. या दुर्घटनेकरिता जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. ये तीसरा बच्चा देख कितने बच्चे गल गए हैं। वाह